नमस्कार. सर्वांना 2024 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रीकांत मोरे सरांची एक कविता. वाट हरवली आहे की वाट सापडली आहे की वाट सरली आहे, एक एक पायरी चढतो आहे की एक एक पायरी उतरतो आहे, काहीच कळत नाही. एक एक पायरी चढतो आहे की एक एक पायरी उतरतो आहे, काहीच कळत नाही. नवीन वर्ष साजरा करतो आहे, अजूनही किनारा शोधतो आहे. नवीन वर्ष साजरा करतो आहे, अजूनही किनारा शोधतो आहे. का विश्वास डळमळतो आहे, पुन्हा पुन्हा पाय रेंगाळतो आहे. का विश्वास डळमळतो आहे, पुन्हा पुन्हा पाय रेंगाळतो आहे. स्मृतीत कोरलेले ते क्षण आठवतो आहे. स्मृतीत कोरलेले ते क्षण आठवतो आहे. उद्यावर विश्वास ठेवतो आहे. नववर्षाच्या प्रारंभी मनात डोकावत आहे. नववर्षाच्या प्रारंभी मनात डोकावतो आहे. मनोरमाच्या वतीनं नववर्षांचे स्वागत करतो आहे. थोडं काही सांगायचं आहे. यातील 22वा लेख संयम. संयम हाच आदर्श. मरावे परी कीर्तिरूप उरावे असे मला वाटते. जीवनात माणसं मरतात पण आदर्श मरत नाहीत. रामायण महाभारत ही महाकाव्य आपणास हेच सांगतात की सत्याचा विजय होतो. या सर्वांच्या या ठिकाणी उल्लेख याच्यासाठी की संयम हा यशाचा पाया असतो. संयम हा गुण सर्वच गुणांमध्ये श्रेष्ठ गुण आहे. संयम असला की व्यक्तीची अभिव्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असताना षड्रिपूंचा आविष्कार होत असतो. व्यक्तीचा स्वभाव, त्याच्यातील कोणते गुण जास्त प्रकर्षाने जाणवतात यावर आपणास दिसते. आपण अभिप्राय व्यक्त करताना एखाद्या व्यक्तीविषयी टिप्पणी करताना म्हणतो ती व्यक्ती खूप प्रेमळ आहे, शांत आहे, रागीट आहे, लोभी आहे, फारच तापट आहे, कोणाचं काही ऐकूनच घेत नाही, फारच गोड आहे, लागवी आहे वगैरे वगैरे असं म्हणतो. व्यक्तिमत्व विकासात कोणत्या गुणाचा व्यक्तीमध्ये जास्त आविष्कार होतो यावरून ती व्यक्ती ओळखली जाते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. म्हणूनच समर्थांनी म्हटलं आहे, ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मनाचे करताना शांतपणे ऐकून प्रतिक्रिया न देणं अपेक्षित आहे काय? होय, कधी कधी प्रतिक्रिया न देणं हेच शांत स्वभावाचं लक्षण आहे. शांत आणि संयम हे दोन्ही शब्द सारखे आहेत का? कदाचित 100% नाही, पण दोन्हींमध्ये साम्य निश्चित आहे. संयम हा कृतीतून दिसतो. कोणतेही कर्म करताना विचारपूर्वक करणे हा संयमाचा भाग आहे. शेक्सपियरनं म्हटलं आहे की आपण दुसऱ्याच्या प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या, कान द्या, पण तोंड बंद ठेवा. थोडक्यात शेक्सपियरला हेच म्हणायला अभिप्रेत असेल की संयम जोपासा, ऐकून घ्या, प्रतिक्रिया लगेच देऊ नका, संयमाने बोला, संयमाने वागा, संयम बाळगा. संयमाने प्रश्न सुटतात. कदाचित संयमाने वागा असं म्हणताना जे योग्य आहे तेच बोला असं तर नसेल. हो, असंच असावे. बोलणं कसं मोजून मापून गोड लागवी असावं. विचारपूर्वक बोलताना आपण वाटेल ते बोलत नाही. या सर्वांमध्ये संयम हाच केंद्रस्थानी आहे असे मला वाटते. संयमाने वागलेल्या व्यक्ती ही सुसंस्कृत समजली जाते. एखादी व्यक्ती समाजात आदर्श म्हणून जेव्हा ओळखली जाते तेव्हा तिचा संबंध हा त्या व्यक्तीमध्ये असलेल्या संयमाशी येतो का? मला वाटते येतो. कारण संयम हा अनेक गुणांचा परिपाक आहे असे वाटते. किंबहुना संयमी व्यक्तीमध्ये असलेल्या अनेक चांगल्या गुणांमुळेच ती व्यक्ती संयमी म्हणून ओळखली जाते. थोडक्यात संयम हा आपला आदर्श असावा असे आपण म्हटले तर वावगे ठरू नये. जीवनात यशस्वी होण्यासाठी संयमाची कास धरावी असं मला वाटतं. शिक्षण मग ते शालेय असो, घरातलं असो किंवा महाविद्यालयातलं असो, शिक्षण प्रक्रियेमध्ये संयमाचा आदर्श हा केंद्रस्थानी असावा. शिक्षण प्रक्रिया संयमाच्या पायावर आधारित असली तर पुढचे आयुष्यही सोपे होऊन जाते. संयमावर आधारित जीवनाचा मार्ग हा आपल्याला यशाचे ध्येय गाठण्यास मदत करतो. नेहमी अडचणींचा विचार करण्यापेक्षा ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्याकडे आपलं लक्ष असावे.
यासाठी संयमाचा पाया हाच आदर्श होय. मग काय नवीन वर्षामध्ये संयम ठेवण्याचा संकल्प करणार का? पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आपला परिवार, मनोरमा परिवार.